मान्यवरांचा सन्मान त्या ठिकाणी होईल आणि चैतू म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. मरू आहे ना, बरोबर ना. येस, थँक्यू. चैतू मात्रेच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करूया. मरुआई ए आणि गोल्डन गणेशा टीम कॅप्टन प्लीज. चला, कॅप्टन जे बाईट देतील ना त्यांना आपण पाठवायचं, कारण की आपण व्हिडिओज या ठिकाणी आपण सेव्ह करतोय. टॉस करूया. हेड अँड टेल कोण कॉल करतोय? विशाल. मरुआई ए संघाचा कॅप्टन या ठिकाणी कॉल करेल. टेल इज अ कॉल. इट इज अ टेल. या ठिकाणी टॉस जिंकलाय मरुआई ए संघाने. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण निवडलाय. 25वं वर्ष आहे. मरुआई ए संघाबद्दल तू काय सांगशील? बोल, नाही तर बघ संतोष होता. तुझ्या टीम बद्दल काय सांगशील? चला, ही देखील व्हिडिओ व्हायरल होईल. गोल्डन गणेशा कॅप्टन, टॉस महत्वाची होती. 2 ओव्हरची मॅच आहे. आता काय नाही, टॉसवर काय नसतंय. आता टॉस हारलो तरी मॅच आम्ही जिंकूच. सुपर 3 मध्ये जाण्यासाठी सुवर्ण संधी आलेली आहे. 2 षटकांची मॅच. अर्थातच आता सेमीची लढत आजच्या दिवसातील. आता सुपर 3 मध्ये जाण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि आम्ही मॅच जिंकूच. तुझ्या ग्रुप बद्दल काय सांगशील? गोल्डन गणेशाबद्दल काय सांगशील? संघाबद्दल? गोल्डन गणेश संघामध्ये आता आमचे गडी कमी आहेत, म्हणजे कुठलाही 2 संघ झालेत. यंदा 2 झालेत, पण पुढच्या वर्षी नक्की आम्ही एकत्र खेळू आणि यंदा आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. यस, थँक्यू. ये हुई ना बात. हा कॉन्फिडन्स आम्हाला पाहिजे. खूप साऱ्या शुभेच्छा गोल्डन गणेशा संघाला. संतोष होता, तो आता कॅप्टन सापडणार नाही आपल्याला. गोल्डन गणेशा संघ सुपर 3 मध्ये जरी गेला तरी सुद्धा तुम्हाला आकाश पाटील यांच्याकडून आणि विकी पाटील यांच्याकडून बोल डीजे आणि लागेल तेवढी दारू फ्री, तसेच 28 सभासदांसाठी टी शर्ट फ्री. जे 28 सभासद गणपतींसाठी आहेत त्यांच्यासाठी राकेश पाटील यांच्याकडून 28 टी शर्ट. तर मग या सामन्याकडे बोलूया. आणि मी तर म्हणेन की संतोष म्हात्रेचा जर विचार केला, आज दिवसभर नाचत आहे, पण संतोष तू कुठल्या टीमचा नेमका मेंबर आहेस? ते सीतामाई संघ उद्या मैदानात असणार आहे, परंतु आज जल्लोष करतोय आणि एक चांगली गोष्ट. तर मग या बोलूया सामन्याकडे. पुढचा चेंडू फेकण्यासाठी तयार गोलंदाज. यावेळेस लोअर फुलटॉस चेंडू होता. चांगल्या पद्धतीने समाचार घेतलाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतात चेंडूचा. तितपत 2 धावा मला वाटतं पूर्ण होत आहेत. 2 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचले 6 या धावसंख्येवर. एक चांगला क्रिकेट. आणि मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे जर विचार केला तर या वर्षीचा गाव कप जर विचार केला, आजची चांगल्या मॅचेस सुद्धा जसं आयोजन आहे त्या पद्धतीने मॅचेस सुद्धा प्रेक्षकांना पाहायला मिळतात. पुढचा चेंडू, हा पिच चेंडू खेळून काढलाय चेंडू. क्षेत्ररक्षक धावतोय प्रयत्न करतोय, परंतु चेंडू जातोय सीमा पार 4 धावांसाठी.
तर विचार केला हॅपी क्लब वर्सेस पायरेट्स, एक चांगला सामना इथे पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू यावेळेस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय स्टंपच्या वरून, फलंदाजाला मात्र काही समजलं नाही. चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होते. धाव संख्या स्थिर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा. सॉरी 10 धावा. अठ्ठेचाळीस धावांचं पहिल्या षटकामध्ये 10, तर उर्वरित 2 षटकांमध्ये सगळ्यांना माहिती 38 धावा जमवाव्या लागतील. एक मोठे फटके मारावे लागतील ते पायरेट संघाला. पायरेट्स म्हणजे समुंदर के लुटेरे, मागातपासून उल्लेख करत होता तो परमेश पाटील. नक्कीच त्याने मला वाटतं सगळ्या सिरीज पाहिल्या असतील या मॅचेस मधल्या. आणि जर विजय मिळवायचा असेल तुम्हाला कुठे ना कुठे त्या पायरेट्सची भूमिका बजावावी लागेल. येणारा प्रत्येक चेंडूवर आक्रमण करावं लागेल, कारण 12 चेंडू 38 धावांची आवश्यकता असणार आहे. बघूया पुढचा चेंडू, नवीन गोलंदाज यावेळेस हॅपी क्लब संघाकडून चांगली गोलंदाजी करतो. पहिला चेंडू फेकलाय, अतिशय चांगला चेंडू रोखून ठेवले फलंदाजाला. शुभम, रुपेश चांगली गोलंदाजी करतोय, फलंदाज समोर शुभम. पुढचा चेंडू यावेळेस दिशा दिले चेंडूला, क्षेत्ररक्षक धावतायत चेंडूच्या मागे, परंतु एक धाव काय रोखू शकत नाही आणि 1-2 धावा काढून काहीच होणार नाही. चौकार षटकारांची आतषबाजी करावी लागेल. विजय मिळवायचा असेल तर मोठे फटक्यांची गरज असणार आहे. 48 धावांचं लक्ष आणि नक्कीच जॅक स्पॅरो माझ्या पण लक्षात होतं, परंतु आता परमेश पाटील यांनी मला आठवण करून दिली. जॅक स्पॅरो दिवसभर नशेत, आणि नशा कसली पाहिजे तर विजयाची नशा. आणि त्याला परमेश एक नशा असायची म्हणजे आपण जिंकलो पाहिजे भले काही असो, आणि ती जिंकण्याची नशा घेऊन तुम्हाला मैदानात उतरायचं आहे. जिंकायचं असेल मोठ्या फटक्यांची गरज असणार, आणि यावेळेस आलेला हा चौकार. नक्कीच 3 षटकांचा सामना आणि 3 षटकांमध्ये मोठ्या फटक्यांची गरज. दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना हा आलेला चौकार, आणि चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचले 15 धावसंख्येवर. पुढील चेंडू यावेळेस सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण होते, दुसरी रन घेण्याचा प्रयत्न, 2 धावा सुद्धा पूर्ण. आणि नक्कीच जर विचार केला तर पायरेटला रोकायचं कसं ते आमचे जनार्दन म्हात्रे यांना ठाऊक आहे, कारण अनुभव आहे, तगडा अनुभव, कित्येक मॅचेस रंगवल्यात. आम्ही सुद्धा देवलोली टीम तर्फे खेळायचो, तेव्हा एक जाला निर्माण करायचं की या खेळाडूला खेळता आलं नाही पाहिजे असे जनार्दन. यावेळेस चेंडू फलंदाज मात्र समजू शकला नाही, तितकाच यष्टीरक्षक सुद्धा समजू शकला नाही चेंडू, आणि या चेंडूवर मला वाटतं 22 स्वरूपात रन मिळते. नक्कीच या चेंडूला वाचू शकला नाही कोणी, फलंदाजाला पण वाचता आला नाही आणि किपरला पण वाचता आला नाही. दरम्यान 22 स्वरूपात धाव मिळते. धाव संख्या पोहोचले 18 या धावसंख्येवर. बघूया पुढचा चेंडू, दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना यावेळेस जोरदार फटका. नक्कीच पायरेट्स म्हटला की चोऱ्या करायला पाहिजे, आणि हा चोरून मारलेला षटकार, या षटकाराच्या मदतीनं आमच्या अंपायर इशारा करतात, नाचून इशारा करते की षटकार आमच्यापर्यंत पोहोचला, आणि या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचली ती 24 या धावसंख्येवर. डीजे म्हणे दिवसभर एवढा डान्स केलाय, पण त्याला जर विचारलं तुझी टीम कुठली
तर सीतामाई. उद्याच्या संघामध्ये, उद्याच्या मॅचेसमध्ये जो संघ खेळणार आहे सीतामाई, त्या संघाचा हा फॅन असणार आहे आजचा 34 मात्रेची टीम. आणि नक्कीच डान्स मात्र यूट्यूबवर सुद्धा फेमस होते. आपण पाहिलं असेल, अलिबागमध्ये पाहिलं असेल, रायगडमधील प्रत्येक विभागामध्ये पाहिलं असेल. धावसंख्या झाली 24. येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये 24 धावांची गरज असणार आहे विजयासाठी. सहा चेंडू 24. मागची सुद्धा मॅच झाली होती. 6 चेंडू 24. 6 चेंडूंमध्ये 6 चौकार किंवा 6 चेंडूंमध्ये 6 चेंडूंपैकी 4 षटकार तुम्हाला विजय मिळवू देऊ शकतो. आणि नक्कीच आक्रमकता दाखवावी लागणार आहे, कारण तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक चेंडूवर प्रहार दाखवावा लागणार आहे विजय मिळवायचा असेल तर. नक्कीच दोन्ही टीमचा जर उल्लेख केला तर एकाच आलीतील दोन्ही संघ अतिशय चांगल्या पद्धतीने खेळताना हे संघ. तर बघूया, प्रत्येकाला माहिती आहे हा खेळाडू कसा खेळेल, तो खेळाडू कसा खेळेल. रत्नाकर येतो गोलंदाजीसाठी, यावेळी जोरदार फटका, कॅचची संभावना, क्षेत्ररक्षक हजर आहे आणि फलंदाज होतोय बाद. पाच चेंडू 24 धावांची गरज. विचार केला तर अक्षय कुमारचा डायलॉग आठवणी देतोय, 1-13 1 मेरा, 2-13 2 मेरा. आता नक्कीच तुम्हाला दाखवायला लागेल 1-13 1 मेरा तुमचा झाला, आता आमचा दाखवायचा आहे. येणारा प्रत्येक चेंडूवर आक्रमण करावं लागणार आहे, कारण 5 चेंडू 24 धावांची गरज. यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू, पंचांचा इशारा येतो. अतिशय अनुभवी असे पंच या मॅच साठी लाभलेत. अतिरिक्त धावसंख्येने मात्र संघाच्या धावसंख्येत भर पडते, परंतु विचार केला तर 5 चेंडू 23 धावांची गरज असणार आहे. एक मोठं आव्हान छोटं होऊ शकलं असतं, परंतु 2 षटकांमध्ये कामगिरी खराब. तर बघूया 5 चेंडू 23 धावा. यावेळेस चेंडूला खेळून काढलाय क्षेत्ररक्षक. बॉलचं पाठलाग करताना चांगलं क्षेत्ररक्षण होते. दुसरी रन घेण्याचा प्रयत्न, रनआउटचा खतरा. 1 धावेवर समाधान. 1 धावेने संघाच्या धावसंख्येत मात्र भर पडते, परंतु 4 चेंडूंचा संतोष खेळ बाकी असणार. 4 चेंडूंमध्ये 4 षटकार जेव्हा तुम्ही लगावता तेव्हा तुमचा संघ विजय होऊ शकतो. 4 चेंडू 22 धावा. उद्याचा दिवस पाहिला तर मी विनंती करेन, परमेश दादा पाहिजे, तुम्ही आम्हाला पाहिजे. आम्ही नसलो तुम्हाला तरी पण चालेल, तुम्ही आम्हाला पाहिजे. तर यावेळेस जोरदार फटका आणि नक्कीच विनंतीला मान दिला. नक्कीच ज्या पद्धतीने पाहुणे विनंतीला मान देतात त्या पद्धतीने कॉमेंटेटरच्या विनंतीला मान देऊन हा आलेला षटकार नक्कीच अजूनपर्यंत राम डीजे. मी म्हंटल होतं 1-13 1 मेरा, 2-13 2 मेरा. तुमचा झाला हो, आता आमचा मारा चालू आहे. 1 मारला, अजून 2 मारायचे. 2 मारले तर हरकत नाही, अजून 3-13 मारायला लागतील. 3 चेंडू 16 धावांची अपेक्षा असताना आवश्यकता आहे. गोलंदाजी करतो रत्नाकर. बघूया पुढचा चेंडू. यावेळेस जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला फलंदाज. 1 धाव पूर्ण, दुसरी रन पूर्ण. मी तर म्हणेन 2 चेंडूंचा खेळ बाकी, 14 धावांची गरज असणार आहे. औपचारिकता महत्वाची असते. कधी कधी आपण डॉक्टरकडे जातो, डॉक्टर आय एम सॉरी बोलला, विषय संपला. पण डॉक्टर जोपर्यंत बोलतोय अजून हाय तोपर्यंत औपचारिकता महत्वाची आहे. परंतु यावेळेस फटका मारलाय चांगला, क्षेत्ररक्षण होते चांगलं, पण आता मी तर म्हणेन आय एम सॉरी.
डॉक्टरला जर म्हणायचं झालं अपोजिट टीमसाठी तर आय एम सॉरी, पायरेट संघासाठी. कारण एक चेंडू आणि जवळजवळ 15 धावा म्हणजे लाल सिग्नल पेटलाय बाहेरचा. संपला खेळ, समाप्त, लाल सिग्नल संपला. आणि याच्यानंतर आमचे परमेश पाटील. यस, थँक्यू अक्षय. खूप चांगला खरं तर उदाहरण तुम्ही या ठिकाणी दिलात की ज्या अर्थी डॉक्टर म्हटले की आय एम सॉरी किंवा एखादा